एका महत्त्वाच्या राजकीय बातमीला आपण सुरुवात करूया। शिवसेना उभाटाची 20 जूनला शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक पार पडते। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन करतील। खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। 20 जूनला या पार पडणाऱ्या बैठकीमध्ये शिवसेनेचे सगळे महत्त्वाचे पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुका असतील किंवा एकूणच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना घेऊन या बैठकीत चर्चा केल्या जाऊ शकते। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, काय तपशील याबद्दल? येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। वर्धापन षण्मुखानंद शिवसेनेचा हा वर्धापन दिन आयोजित केलेला आहे। मात्र त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी 20 जून रोजी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्याची महत्त्वाची बैठक जी आहे शिवसेना भवन येथे पार पडणार आहे। शिवसेना भवनला शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी हे उपस्थित राहणार आहे। येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची या बैठकीमध्ये होणार आहे। शिवसेना भवनला ही बैठक होणार आहे। या बैठकीला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। आता पुढे आपण पाहूयात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताजलँड्स एंडवरील भेटीच्या मुद्द्यावरनं आता मंत्री आशिष शेलार आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे। नेमकं कुणी कोणाला भेटायला बोलवलं या मुद्द्यावरनं हा सामना रंगलाय। शेलार आणि संदीप देशपांडेंमध्ये काय सामना रंगलाय पाहूया। असेल तर दोघे कुठेतरी वेगळ्या ठिकाणी भेटल्याच्या बातम्या आहेत आणि गेलेच असेल तर मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकतं। संजय राऊत सुद्धा उद्या भेटू शकतात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटण्यावर ज्यांच्या बुद्धीत प्रश्न पडतात त्यांचा बुद्धिभेद झालाय का? आज एक प्रश्न जो आशिष शेलारांना विचारला की काल राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटले 2 दिवसापूर्वी, तर त्यांनी असं क्रोनॉलॉजी चुकवलं। ते म्हटले देवेंद्रजी राज ठाकरेंना भेटली नाही, राज ठाकरे देवेंद्रजी नाही भेटले। कसं पाहताय वक्तव्याकडे? मला असं वाटतं देवेंद्रजी राजसाहेबांना भेटले का राजसाहेब देवेंद्रजींना भेटले, याच्यामध्ये ना देवेंद्रजींना काही कमीपणा वाटतो ना राजसाहेबांना काही कमीपणा वाटतो। पण काही लोक हे चहापेक्षा किटली गरम टाईपमध्ये असतात। त्या टाईपमधले लोक असा विचार करतात, त्याला काय फार महत्त्व देण्याची गरज नाही। असतात म्हणजे चहापेक्षा किटली गरम असणारे लोक असतात, त्यातले जे लोक आहेत। शिवसेना उभाटाचे नेते सुधाकर बडगुजर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। अशातच आमदार सीमा हिरेंकडून बडगुजरांना विरोध केला जातोय। व्हॉट्सअप स्टेटस आणि सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी विरोध दर्शवला। दरम्यान मात्र माध्यमांसमोर स्पष्ट भूमिका मांडण्यास आमदार सीमा हिरे यांनी नकार दिलाय। उभाटा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आता नाशिकमधल्याच आमदार सीमा हिरेंकडून विरोध केला जातोय। सोशल मीडियावरती या संदर्भातली पोस्ट त्यांनी टाकलेली आहे। माध्यमांशी भलेही त्या स्पष्ट बोलत नसल्या तरी गेल्या निवडणुकांमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांकडनं आणि त्यांच्याकडनं झालेला त्रास या विषयाला घेऊन त्यांनी एकदा दोनदा माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता त्यांच्या भाजप प्रवेशाला त्यांचा विरोध पुन्हा एकदा उघडपणे दिसून येतोय। शिवसेना उभाटाचे नेते सुधाकर बडगुजर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। अशातच आमदार सीमा हिरेंकडून बडगुजरांना विरोध केला जातोय। व्हॉट्सअप स्टेटस आणि सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी विरोध दर्शवला। दरम्यान मात्र माध्यमांसमोर स्पष्ट भूमिका मांडण्यास आमदार सीमा हिरे यांनी नकार दिलाय। उभाटा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आता नाशिकमधल्याच आमदार सीमा हिरेंकडून विरोध केला जातोय। सोशल मीडियावरती या संदर्भातली पोस्ट त्यांनी टाकलेली आहे। माध्यमांशी भलेही त्या स्पष्ट बोलत नसल्या तरी गेल्या निवडणुकांमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांकडनं आणि त्यांच्याकडनं झालेला त्रास या विषयाला घेऊन त्यांनी एकदा दोनदा माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता त्यांच्या भाजप प्रवेशाला त्यांचा विरोध पुन्हा एकदा उघडपणे दिसून येतोय। शिवसेना उभाटाचे नेते सुधाकर बडगुजर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आणि अशातच आपण बघतोय सीमा हिरेंकडून बडगुजरांना विरोध केला जातोय। या सगळ्याच्यामध्ये बघा सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांच्या प्रवेशाला नाशिकच्या भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी दुजोरा दिलेला आहे। आम्ही जर पक्षात कोणाला घेतलं नाही तर ते दुसऱ्या पक्षात जाणारच असं वक्तव्य सुनील केदार यांनी केलं। स्थानिक पातळीवर विरोध असणं स्वाभाविक आहे, पण प्रदेश पातळीवरून या आठवड्यात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली।
प्रवेश घ्यायचे हे ठरलेले आहे. प्रदेश भाजपने प्रवेश घ्यायचे हे ठरलेलं आहे. परंतु उद्याच प्रवेश आहे असं काही नाही. ह्या आठवड्यात प्रवेश आहेत महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या पदाधिकारी नेत्यांचे, इतर पक्षातल्या. त्याच्यामुळे प्रवेश उद्या या असं निश्चित नाही, पण ह्या आठवड्यात प्रवेश होणार. राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंनी शिवसेना फुटीला उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेच जबाबदार असल्याचं म्हटलेलं आहे. त्यांना जबाबदार त्यांनी धरलंय. रश्मी ठाकरेंच्या राजकीय हस्तक्षेपामुळे शिवसेना पक्षात फूट पडली असं भरत गोगावलेंनी म्हटलं होतं. त्यावर उभाटाचे नेते पुण्याचे नेते वसंत मोरेंनी प्रत्युत्तर देत गोगावलेंवर गंभीर आरोप केले. निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केली होती. गुवाहाटीच्या बगलामुखीतून महाराज आणून त्यांनी अघोरी पूजा केली असा आरोप वसंत मोरेंनी केला आणि यावेळी वसंत मोरेंनी पूजेचे काही व्हिडिओ देखील माध्यमांना दाखवले. आणि तक्रार करून भरत गोगावलेंवरती अशा प्रकारे बाहेर राज्यातनं मांत्रिक आणायचे, घरामध्ये पूजा घालायच्या, हे कितपत योग्य आहे? घरामध्ये पूजा घालून तुम्ही अघोरी पूजा आहे, व्हिडिओ आहेत, ते फोटो आहेत. ही घरामध्ये पूजा घालायच्या निवडणुकीच्या आधी बरोबर 20 नोव्हेंबरला निवडणूक होती आणि 17 ऑक्टोबर 2024ला भरत शेठच्या घरामध्ये मुक्कामी लोक होती. ही मुक्कामी लोक त्यांच्या घरामध्ये कुणी कशा करता बोलवले होते तुम्ही? तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना, मग तुम्ही ह्या अशा अघोरी पूजा कशा करता घातल्या घरामध्ये? वाशी सेक्टर 17 मधील वाशी प्लाझाची भिंत खचून अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना झालेली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाशी प्लाझा या ठिकाणी आधार भिंत जी आहे ती कोसळून ही खाली केली आहे आणि यामध्ये अपघातात 10 ते 15 दुचाकी आणि एक टेम्पोचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. नवी मुंबई महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल आणि पथक या ठिकाणी पोलीस सुद्धा या घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तर वाशी प्लाझा या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. जी संरक्षक भिंत आहे ती कोसळली आणि या मुसळधार पावसामुळे ही भिंत कोसळल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या भिंतीखाली अनेक वाहनं आलेली आहेत आणि या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सेक्टर 17 मधील ही सगळी दृश्य आहेत. विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. विनय, आपण बघतो दृश्यांमध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय. कशामुळे नेमकं ही भिंत कोसळलेली आहे? नक्कीच आज पहाटेपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ही भिंत खचली गेली आणि ती पडली गेलेली आहे. हा आपण पाहिलं वाशी सेक्टर 17चा जो परिसर आहे हा संपूर्ण व्यापारी संकुल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि जी वाशी प्लाझाची जी इमारत आहे त्या ठिकाणी देखील मोठमोठे ऑफिसेस आहेत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग त्या ठिकाणी असते, कारण कमर्शियल एरियात असल्या कारणामुळे. आणि अचानक ही भिंत पडल्यामुळे तिथे जी 2 व्हीलर्स आणि टेम्पो अशा गाड्या ज्या होत्या त्या त्याच्यामध्ये दबल्या गेल्या. त्याच्यामुळे 12 ते 15 गाड्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी किंवा तशा पद्धतीची दुर्घटनाची झाली नाहीये. एक सगळ्यात महत्त्वाचं की फायर ब्रिगेडचे ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आहेत. आपत्कालीन जी व्यवस्था आहे महानगरपालिकेची त्यांचं पथक देखील त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि तात्काळ ही वाहनं बाजूला करून तो मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. विनय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. खरं तर महिनाभरापूर्वीच मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवला आणि यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र या ठिकाणी माती खचली कारण त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असा संशय संजय राऊतांनी व्यक्त केलेला आहे. मुंबईमध्ये समुद्रकिनारी अनेक पुतळे आहेत, ते सर्व पुतळे सुरक्षित आहेत कारण त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर प्रायश्चित्त म्हणून मालवणच्या आमदारांनी समुद्रात उडी मारावी असंही राऊतांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला, त्यात भ्रष्टाचार झाला. त्यानंतर मोठा गाजावाजा करून सरकारनं, काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला. काल जे चित्र समोर आलं आहे, आत्ता 1 महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर, चबुतरा, जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला. पहा तुम्ही चित्र, अत्यंत भयंकर चित्र आहे.